नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र 1 या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत आणि आज हे प्रश्न चॅप्टर 3 किंवा तिसऱ्या धड्यातनं आहेत. तर चला पाहूया पहिला प्रश्न काय आहे. आर्थिक बाजारपेठेतील सौदे टिंबटिंबमध्ये आहेत किंवा होतात. पहिला पर्याय आर्थिक मालमत्ता, दुसरा आहे आर्थिक साधने किंवा आर्थिक उपकरणे, तिसरा आहे आर्थिक मालमत्ता आणि उपकरणे दोन्हीही, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर आर्थिक बाजारपेठेतील सौदे आपण पाहिले तर ते आर्थिक मालमत्ता आणि उपकरणे या दोन्हीमध्ये होतात, म्हणून ऑप्शन सी आर्थिक मालमत्ता आणि उपकरणे दोन्ही हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे बाजाराचे कार्यात्मक वर्गीकरण किंवा फंक्शनल क्लासिफिकेशन टिंबटिंबावर आधारित आहे. पहिला आपल्याकडे पर्याय आहे पत मुदत, दुसरा आहे तत्वे, तिसरा आहे सेक्टर आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर सेक्टोरल क्लासिफिकेशन फंक्शनल क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं म्हणजे बाजाराचे कार्यात्मक वर्गीकरण, तर त्याच्यामध्ये पत आणि त्याची मुदत म्हणजे टर्म ऑफ द क्रेडिट हे त्या बेसिसवरती असतं किंवा त्याच्यावरती आधारित असतं, म्हणून ऑप्शन ए पत मुदत हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. बाजाराचे संस्थात्मक वर्गीकरण किंवा इन्स्टिट्यूशनल क्लासिफिकेशन टिंबटिंबावर आधारित आहे. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे पत मुदत, दुसरा आहे तत्वे किंवा प्रिन्सिपल्स ज्याला म्हणतो आपण, तिसरा आहे सेक्टर आणि चौथा आहे काही नाही, वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर इन्स्टिट्यूशनल क्लासिफिकेशन किंवा संस्थात्मक वर्गीकरण हे तत्वांवरती आधारित असतं. मग ते तत्त्व असू शकतात व्यावसायिक तत्त्व किंवा कमर्शियलायझेशन, ते असू शकतात सहकारी तत्त्व किंवा कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स. तर ह्या आधारांवरती आपण बाजाराचे संस्थात्मक वर्गीकरण करू शकतो, म्हणून ऑप्शन बी तत्वे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे सेक्टोरल क्लासिफिकेशनच्या संदर्भात मार्केटमधील विभागीय वर्गीकरण किंवा सेक्टोरल क्लासिफिकेशन टिंबटिंबावर आधारित आहे. इथे आपल्याकडे पर्याय आहेत पत मुदत, तत्वे, सेक्टर किंवा विभाग ज्याला आपण म्हणतो आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर त्या नावामध्येच आपल्याला कळून येतं की सेक्टोरल क्लासिफिकेशन होत आहे, म्हणून ऑप्शन सी सेक्टर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच मार्केटमधील विभागीय वर्गीकरण विभाग किंवा सेक्टर याच्यावरती आधारित आहे, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे अल्पमुदतीच्या कर्ज पुरवठ्यात खालीलपैकी कोणते बाजार आहेत. अल्पमुदतीच्या ज्याला आपण शॉर्ट टर्म क्रेडिट असं म्हणतो, शॉर्ट टर्म क्रेडिट ह्या कर्ज पुरवठा बाजारात खालीलपैकी कोणते बाजार आहेत असा आपण प्रश्न विचारला आहे. तर आपण इथे पर्याय पाहूया. पहिला आहे चलन बाजार, दुसरा आहे भांडवल बाजार, तिसरा आहे कृषी बाजार आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. जर इथे पाहिलं तर अल्पमुदतीच्या किंवा शॉर्ट टर्म क्रेडिट ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मनी मार्केट हे असतं, त्याच्या संदर्भात आपण शॉर्ट टर्म क्रेडिट पाहत असतो आणि लाँग टर्म ज्यावेळेस क्रेडिट असतं त्यावेळेस भांडवल बाजार किंवा कॅपिटल मार्केट हे आपण लाँग टर्म क्रेडिट त्याच्या संदर्भात पाहत असतो. म्हणून इथे अल्पमुदतीच्या कर्ज पुरवठ्याबद्दलचा हा प्रश्न आहे, म्हणून चलन बाजार किंवा मनी मार्केट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती बाजारपेठ दीर्घ मुदतीच्या पतपुरवठ्यात आहे. दीर्घ मुदतीच्या, आता इथे आपल्याला थेट प्रश्न विचारलेला आहे की लाँग टर्म क्रेडिटमध्ये कुठली बाजारपेठ समाविष्ट आहे. तर आपण ऑप्शन्स पाहूया आपल्याकडे काय आहे. पहिला आहे चलन बाजार, दुसरा आहे भांडवल बाजार, तिसरा आहे कृषी बाजार आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की ज्यावेळेस आपण शॉर्ट टर्म क्रेडिट पाहतो किंवा अल्पकालीन कर्ज ह्या किंवा पतपुरवठा या संदर्भात पाहतो त्यावेळेस आपण चलन बाजार किंवा मनी मार्केट याच्या संदर्भात बोलतो आणि ज्यावेळेस आपण दीर्घ मुदतीच्या पतपुरवठ्या संदर्भात बोलतो त्यावेळेस आपण भांडवल बाजार किंवा कॅपिटल मार्केट याच्या संदर्भात बोलतो. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भांडवल बाजार, ऑप्शन बी. त्याच्यानंतर आपण सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे पैशांच्या बाजाराच्या संघटित क्षेत्राचे मुख्य घटक टिंबटिंब आहेत किंवा चलन बाजाराच्या संघटित क्षेत्राचे मुख्य घटक टिंबटिंब आहेत किंवा मनी मार्केटचे टिंबटिंब प्रमुख घटक आहेत, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे आंतरिक बँक बाजार, त्याच्यानंतर आहे आंतरिक बँक बाजार किंवा आपण त्याला इंटरबँक मार्केट असं म्हणतो, इंटरबँक कॉल मनी मार्केट ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा आहे बिल बाजार, तिसरा आहे बँक कर्ज बाजार, बँक लोन मार्केट
आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर आपण ज्यावेळेस संघटित क्षेत्र किंवा ऑर्गनाइज सेक्टरचे मुख्य घटक बघतो मनी मार्केटचे, तर त्याच्या संदर्भात आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी दिसून येतात, म्हणजे इंटरबँक किंवा कॉल मनी मार्केट, बिल मार्केट आणि बँक कर्ज बाजार किंवा बँक लोन मार्केट. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. असंघटित पैशाच्या बाजारपेठ टिंबटिंब प्रमुख घटक आहेत. आता इथे अनऑर्गनाइज सेक्टर विचारलेला आहे मनी मार्केटमधला, तर इथे आपल्याकडे पर्याय आहे अनैतिक बँकर्स, त्याच्यानंतर दुसरा आहे सावकार, तिसरा आहे व्यापारी आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. असंघटित किंवा अनऑर्गनाइज्ड पार्ट ऑफ मनी मार्केट ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी दिसून येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. असंघटित पैशांच्या बाजारपेठेमध्ये टिंबटिंब मुख्य घटक आहेत, तर ते अनैतिक बँकर्सही असू शकतात, सावकारही असू शकतात आणि व्यापारी सुद्धा असू शकतात आणि नातेवाईकसुद्धा असू शकतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. भांडवली बाजाराच्या संघटित भागाचे मुख्य घटक टिंबटिंब आहेत. आता आपण याच्या आधी पाहिलं होतं मनी मार्केट किंवा चलन मार्केट त्याच्या संदर्भात. आता आपण कॅपिटल मार्केटच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. भांडवली बाजाराच्या संघटित भागाचे मुख्य घटक टिंबटिंब आहेत. ऑर्गनाइज्ड पार्ट कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये दिसून येतो कॅपिटल मार्केटमध्ये, तर इथे आपल्याकडे पर्याय आहेत शेअर बाजार, त्याच्यानंतर बँकांकडून जे कर्ज दिले जाते ते, त्याच्यानंतर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजकडून जे कर्ज दिले जाते ते, आणि वरीलपैकी सर्व. जर आपण इथे भांडवली बाजाराच्या संघटित भागाचे मुख्य घटक पाहिले तर आपल्याला शेअर बाजार, बँकांकडून दिले गेलेले कर्ज किंवा NBFCs, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज किंवा इंटरमिडिएटरीज यांचा सगळ्यांचा समावेश दिसून येतो त्या भागामध्ये. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. मनी मार्केट किंवा पैसे मार्केट किंवा चलन बाजार चलन बाजाराच्या टिंबटिंब वैशिष्ट्ये आहेत. कुठले वैशिष्ट्य आहेत चलन बाजाराचे, तर सगळ्यात पहिलं आहे व्याजदरमध्ये गुणाकार, म्हणजे मल्टिप्लिसिटी ऑफ इंटरेस्ट रेट ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं आहे पैशाची हंगामी कडकपणा. त्याच्यानंतर आहे पत साधनांची उपलब्धता आणि वरीलपैकी सर्व. जर आपण इथे बघितले तर ह्या तिन्ही गोष्टी चलन बाजाराचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे पुढीलपैकी टिंबटिंब चलन बाजाराच्या महत्त्वाची कामे आहेत. चलन बाजाराची महत्त्वाची कामे कुठली आहेत? टिंबटिंब निधी पुरवते, दुसरा आहे आर्थिक धोरणात मदत करते, तिसरा आपल्याकडे पर्याय आहे सरकारला मदत करते आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण पाहिलं तर पुढीलपैकी टिंबटिंब चलन बाजाराच्या महत्त्वाची कामं आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला निधी पुरवणं, आर्थिक धोरणात मदत करणे आणि सरकारला मदत करणे या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे शासनाच्या वतीने शून्य कुपन बॉन्ड किंवा ट्रेझरी बिल टिंबटिंबद्वारा जारी केले जाते. भारत सरकार कुणाच्याद्वारे ट्रेझरी बिल किंवा झिरो कुपन बॉन्ड हे जारी करते? पहिला पर्याय आहे आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दुसरा आहे व्यावसायिक बँका, तिसरा आहे सहकारी बँका आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. जर ट्रेझरी बिलच्या संदर्भात प्रश्न असेल किंवा झिरो कुपन बॉन्डच्या संदर्भात प्रश्न असेल तर भारत शासनाच्या द्वारा जारी केलेले हे असतात. भारत शासनाच्या वतीने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करतं. म्हणून पहिला पर्याय RBI हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ते असतात शासनाचे पण त्याला जारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं, म्हणून RBI हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. दुसरं आहे परिपक्वता किंवा मॅच्युरिटीच्या संदर्भात ट्रेझरी बिलच्या, आणि प्रश्न अशा स्वरूपाचा आहे ट्रेझरी बिलची परिपक्वता टिंबटिंब आहे किंवा व्हॉट इज द मॅच्युरिटी ऑफ अ ट्रेझरी बिल किंवा झिरो कुपन बॉन्ड. इथे जर आपण पाहिलं तर लेस दॅन 1 इयर पहिला पर्याय आहे, दुसरा आहे मोर दॅन 5 इयर्स, तिसरा आहे 10 इयर्स आणि चौथा आहे 20 वर्ष. जर आपण पाहिलं तर हे एक शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणून ट्रेझरी बिल याची परिपक्वता लेस दॅन 1 इयर ही असते. म्हणून ऑप्शन ए लेस दॅन 1 इयर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे किंवा 1 वर्षापेक्षा कमी. त्याच्यानंतर आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे टिंबटिंब निश्चित परिपक्वता असलेल्या मोठ्या पतधारक कंपन्यांची जारी केलेली अल्पमुदतीची
असुरक्षित वचनपत्र आहेत. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. निश्चित परिपक्वता असलेल्या मोठ्या पतधारक कंपन्यांची जारी केलेली अल्पमुदतीची म्हणजे शॉर्ट टर्म अनसिक्युअर्ड वचनपत्रे आहेत. इथे जर आपण पर्याय पाहिले तर पहिला आहे ट्रेजरी बिल, दुसरे आहे वाणिज्य दस्तावेज, तिसरा आहे औद्योगिक करार आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वाणिज्यिक दस्तावेज निश्चित परिपक्वता असलेल्या मोठ्या पतधारक कंपन्यांनी जारी केलेले अल्पमुदतीचे असुरक्षित वचनपत्र असतात. म्हणून ऑप्शन बी वाणिज्यिक दस्तावेज हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 15व्या प्रश्नाकडे. व्यावसायिक पेपरच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते सत्य आहे? व्यावसायिक पेपर्सच्या किंवा कमर्शियल पेपर ज्यांना म्हणतो त्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते सत्य आहे? व्हॉट इज ट्रू अबाउट द सेम? तर पहिला आपल्याकडे पर्याय आहे परिपक्वता कालावधी 15 दिवस ते 1 वर्ष आहे. दुसरा आहे सवलतीत विकले गेलेले असतात, सोल्ड ॲट डिस्काउंट. त्याच्यानंतरनं भांडवलीच्या गरजेसाठी अल्पमुदतीच्या निधीसाठी यांचा आपण उपयोग करतो आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर व्यावसायिक पेपर ह्या तिन्ही गोष्टींच्या संदर्भात बरोबर ठरतात. याचा अर्थ आहे परिपक्वता कालावधी याची 15 दिवस ते 1 वर्षाची असते, सवलतीत विकले गेलेले असतात आणि भांडवलीच्या गरजेसाठी यांना आपण इश्यू केले जाते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे टिंबटिंब अशी एक पद्धत आहे ज्याद्वारे बँक रोख आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एकमेकांकडून कर्ज घेतात. डे टू डे क्रेडिट रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी एकमेकाकडून बँका कर्ज घेतात. त्याला आपण काय म्हणतो? आपल्याकडे पहिला पर्याय आहे कॉल मनी मार्केट किंवा इंटरबँक मार्केट. दुसरा आहे ज्याला आंतरबँक मार्केटसुद्धा आपण म्हटलं. त्याच्यानंतर आहे ट्रेजरी बिल्स किंवा टी बिल्स. त्याच्यानंतर आहे फॉरेन एक्सचेंज आणि वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर कॉल मनी मार्केट किंवा आंतरिक बँक मार्केट अशी एक पद्धत आहे ज्याद्वारे बँका एकमेकांशी रोख आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. म्हणून ऑप्शन ए कॉल मनी मार्केट हे या प्रश्नाचं किंवा इंटरबँक मार्केट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे कॉल मनी मार्केट किंवा इंटरबँक मार्केट म्हणजे अल्पमुदतीसाठी दिले जाणारे वित्त टिंबटिंबच्या मुदतीसह परतफेड करता येतात. तर आपण आता त्याची किती दिवसात आपल्याला परतफेड करावी लागणार आहे? जर आपण कॉल मनी मार्केट किंवा इंटरबँक मार्केटमधनं एका बँकेने दुसऱ्या बँकेकडनं जर कर्ज घेतलं तर आपण पाहूया त्याची परतफेड करण्याची मुदत काय आहे. पहिला पर्याय आपल्याकडे 1 दिवस ते 15 दिवस, दुसरा 1 महिना ते 1 वर्ष, तिसरा 1 वर्ष ते 5 वर्ष आणि चौथा वरीलपैकी काहीही नाही. जर आता तुम्ही इथे पाहिलं तर कॉल मनी मार्केट किंवा इंटरबँक मार्केट हा शॉर्ट टर्म क्रेडिट मार्केटचा भाग आहे, अल्पकालीन पतपुरवठा व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून 1 दिवस ते 15 दिवस हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग कॉल मनी मार्केट किंवा इंटरबँक मार्केट याची परतफेडीची मुदत ही 1 दिवस ते 15 दिवस इतकी असते. त्याच्यानंतर आपण वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे कॉल मनी कर्जावरील व्याज याला टिंबटिंब असे म्हणतात. कॉल मनी किंवा इंटरबँक मार्केटचे जे कर्ज आपण घेतो त्याच्यावरचं जे व्याजदर असतं त्या व्याजदराला टिंबटिंब असे म्हणतात. पहिला आहे आपल्याकडे पर्याय पहिला आहे आपल्याकडे व्याजदर, दुसरा आहे कॉल दर, तिसरा आहे प्रमाणपत्र दर आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं तर कॉल मनी मार्केट कर्जावरील व्याज याला आपण कॉल रेट असं म्हणतो किंवा कॉल दर असं म्हणतो. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे टिंबटिंब वाणिज्य बँक आणि विकास संस्थानेद्वारा जारी केलेल्या असुरक्षित नेगोशिएबल अल्पमुदतीचे साधने आहेत. टिंबटिंब वाणिज्य बँका आणि विकास संस्थानेद्वारे जारी केलेल्या असुरक्षित अनसिक्युअर्ड वाटाघाटी करणाऱ्या म्हणजे नेगोशिएबल अल्पमुदतीच्या म्हणजे शॉर्ट टर्म साधने आहेत. तर आपल्याकडे पर्याय आहे ठेवी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर आहे ब प्रमाणपत्र, क आहे व्यावसायिक कागदपत्रे आणि वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर ठेवी प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट असं ज्याला म्हणतो आपण ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच ठेवी प्रमाणपत्र वाणिज्य बँक आणि विकास संस्थानेद्वारे जारी केलेल्या असुरक्षित वाटाघाटा करणाऱ्या अल्पमुदतीचे साधने आहेत.
म्हणून ठेवी प्रमाणपत्र हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे, टिंबटिंब हे एखाद्या व्यवसायाच्या कंपनीच्या कार्यरत भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी विनिमय विधेयक आहेत. डे टू डे ज्याला आपण क्रेडिट रिक्वायरमेंट म्हणतो, त्या भांडवल किंवा कॅपिटल रिक्वायरमेंट भागवण्यासाठी विनिमय विधेयक केले गेलेलं असतं, त्याला काय म्हटलं जातं? आपल्याकडे पर्याय आहे ठेवी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे प्रमाणपत्र, तिसरा आहे व्यावसायिक बिले, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर व्यावसायिक बिले हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याचा अर्थ आहे व्यावसायिक बिले हे एखाद्या व्यावसायिकाच्या कंपनीच्या कार्यरत भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी विनिमय विधेयक आहे, म्हणून व्यावसायिक बिले हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे या सेशनमधल्या, व्यावसायिक बिलांबाबत खालीलपैकी कोणते खरे आहे? व्यावसायिक बिलांबाबत खालीलपैकी कोणते खरे आहे? अल्पमुदतीचे साधन आहेत म्हणजे शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहे. वाटाघाटी करण्याजोग्या असतात म्हणजे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतरनं स्वतःची तरलता आहे, त्याची सेल्फ लिक्विडिएटिंग नेचर आहे त्याचा. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर व्यावसायिक बिलांच्या संदर्भात या तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत, म्हणजे अल्पमुदतीच्या असतात, वाटाघाटा करण्याजोगं असतं आणि स्वतःची त्याची एक तरलता असते, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण इथे आज 21 प्रश्न पाहिलेले आहेत चॅप्टर 3 मधनं. नेक्स्ट सेशनमध्ये चॅप्टर 4 मधनं एक 25 प्रश्न पाहूयात. धन्यवाद.